पावसाळ्यामध्ये आपला हेअर फॉल हा डबल का होतो? पावसाळ्यामध्ये हेअर फॉल होणं हे नॉर्मल आहे, पण जर तो खूप जास्त होत असेल तर त्यामागे फंगल इन्फेक्शन सुद्धा हे कारण असू शकतं. तर याच्या मागची कारणं काय आहेत? पावसामध्ये आपल्या क्लायमेटमध्ये ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता ही 80% जास्त असते. स्काल्पवरती घाम हा जास्त असतो. ॲज अ रिझल्ट फंगल इन्फेक्शन वाढू शकतं. तुम्ही तुमची केस ही जर ओली ठेवली तर त्यामुळे सुद्धा इन्फेक्शनचे चान्सेस हे वाढतात. ओल्या केसांना जर तुम्ही टायअप केले, बांधले, तरी सुद्धा इन्फेक्शनचे चान्सेस हे वाढू शकतात. या सगळ्यांमुळे डॅन्ड्रफ होण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात आणि त्यामुळे हेअरफॉल सुद्धा तुमचा हा वाढू शकतो. तर यावरती सोल्युशन काय आहे? केस ही तुम्ही आठवड्यातून ॲटलिस्ट 3 वेळा तरी जेंटल शॅम्पूने धुणं गरजेचं आहे. हेअर कंडिशनर हे तुमच्या हेअरच्या रूट्सला न लावता फक्त तुमच्या हेअरच्या लेन्सला लावणं गरजेचं आहे. ऑल्सो केस ओली असताना त्याला टायअप करू नका, प्रॉपर त्याला ड्राय करून वाळू द्या. थर्डली, रात्री झोपताना ऑइलिंग करून झोपू नका. फक्त आणि फक्त आंघोळीच्या हाफ आवर पूर्वी सुद्धा तुम्ही ऑइलिंग केलं तरी सुद्धा ते सफिशियंट आहे. लक्षात ठेवा, दिवसाचे 50 to 60 हेअर फॉल होणं स्ट्रँड्स हे अतिशय नॉर्मल आहे. त्यापेक्षा जर जास्त होत असतील तर प्लीज कन्सल्ट युअर डॉक्टर. कीप इन माइंड.